भाजपचे संतोषजी सुपेकर, उबाटाचे अनिलजी शेंडगे, विनोद नाईकवाडी, माझे सहकारी अशोक टिपे, दीपकराव, ॲडव्होकेट अमृता, माझे सर्व सहकारी मित्र आणि सर्व पत्रकार बंधूंनो, आपल्याला विनंती केल्यानुसार आपण सगळेजण आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो। आणि हे पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं की भूम नगरपालिका मी पण 15 वर्ष हाताळलेली आहे, चालवलेली आहे, आणि ह्या ज्या काही नवीन योजना भूम शहरामध्ये राबवल्या गेल्या ते माझ्याच काळात 1991 ते 2006च्या दरम्यानच्या आहेत। तिथून पुढे गावामध्ये जे काही कामं झाले असतील ते सगळे या तर मी आरक्षित केलेल्या जागेवर आहेत या मी खरेदी केलेल्या जागेवर आहेत। 1991 ला नगराध्यक्ष झाल्यानंतर 17 डिसेंबर 1991 ला मी पहिल्यांदा नगराध्यक्ष झालो, आणि 1992 ला दुष्काळ पडला, आणि त्यात सगळ्यात दुःखाची बाब म्हणजे बाणगंगा आटली, आणि आपली त्यावेळेस जी पाणी पुरवठा योजना होती ती बाणगंगेवर नव्हती। बाणगंगेतनं पाणी नदीनं जॅकवेलला यायचं आणि जॅकवेलमधनं आपण पंप करायचं। तेव्हाच एक रिझर्वायर होता, ग्राउंड रिझर्वायर, जे 3,60,000 लिटर कॅपॅसिटीचा आहे। त्याच्यावरनं सगळ्या भूमची पाणी पुरवठा व्हायची। एक लाटाबाई विहीर वापरली जायची आणि कसब्यातली मेसाई विहीर। मग त्यावेळेस शासनाकडनं तातडीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी चौकडे दुष्काळ पडलेला असल्यामुळे शासनानं 9 लाखाची एक योजना मंजूर केली होती आम्हाला तातडीची वंजरवाडीवरून भूमला। ते 9 लाखाच्या 3 इंची पाईप मधून भूम पाणी पिऊ शकत नव्हतं हे आम्हालाही माहित होतं, पण ते शासनाच्या त्यावेळेस लक्षात आलं नसेल, समजा एक सरास त्यांनी वाटप केलं होतं। पण त्या काळात सुद्धा मी एक नवीन प्लॅन तयार करून घेऊन 29 लाखाची तातडीची पाणी पुरवठा योजना 1 महिन्यात चालू केली, आणि तिथं पंप्स बसवून वंजरवाडीला भूमला तसल्या बिकट काळामध्ये सुद्धा रोज पाणी सोडायचं काम आम्ही केलं। जॅकवेल जवळ एक बोर घेतलं, त्याला भरपूर पाणी लागलं, जे बोर आता त्यांनी वरवड्यांना देऊन टाकलं। त्या बोरचं पाणी जॅकवेलवरनं यायचं आणि वंजरवाडीचं पाणी तातडीच्या पाणी पुरवठा योजनेतनं यायचं, जी 2006 पर्यंत व्यवस्थित चालू होती बाणगंगा योजना। मग हे अशी परिस्थिती झाल्यावर ह्या परिस्थितीला आपण भविष्यात कसं तोंड द्यायचं ह्यासाठी आम्ही वाढीव पाणी पुरवठा योजनेची मागणी 1993 साली महाराष्ट्र शासनाच्या दरबारी केली। तर ती फाईल फिरून चौकड येऊन जाऊन नांदेड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद असं करत करत आमच्या त्यात 2002 साली ती मंजूर झाली, वंजरवाडी टू भूम। तर वंजरवाडी ते भूमचं पाणी पुरवठा तो DI पाईप आहे सर। आता तुम्ही सगळे पत्रकार लोक आहेत, अनेक लोकांच्या गाठीभेटी होत्यात। DI पाईप जो सगळ्यात स्टँडर्ड पाईप मानला जातो पाण्यासाठी, त्याला आतनं लुब्रिकेशन असतं, त्याला आतनं कोटिंग असते, त्याची व्हेलॉसिटी चांगली राहण्यासाठी, पाण्याची मुवमेंट। तर तसे पाईप वापरून ती योजना मंजूर केली। त्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या दरम्यान त्यावेळेस इंदिरानगर, गालिबनगर हे सगळे आपल्या भागातले भाग नव्हते शहरातले, तरी सुद्धा त्या भागाचा विचार करून आम्ही सुपनर साहेबांचं, ॲडव्होकेट सुपनरांची जागा घेऊन तिथे ग्राउंड रिझर्वायर तयार केलं। त्या प्लॅनमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे MIDC सुद्धा पाईपलाईन होती, तिथे एक ओव्हरहेड टँक होता, कसब्यातला ओव्हरहेड टँक माझ्याच काळात मंजूर झाला, बांधकाम झालं माझ्याच काळात। 2006 मध्ये आम्ही ते सगळे ट्रायल्स घेतले, पण दुर्दैवानं त्या काळात आचारसंहिता लागली, इलेक्शन लागले होते, म्हणून विरोधकांनी सगळे कामं आमची बंद केली। कचराच्या गाड्या, काय म्हणतो कचरा गाडी, घंटा गाड्या सुद्धा आमच्या वेळेस आल्या होत्या, पण त्या सुद्धा ह्यांनी विरोध केल्यामुळे परत गेल्या। कसं असतं बरं का, विकास कामामध्ये जर आपण विकास नजरेसमोर ठेवून जर कामं केली तर त्याला कुठलाही बाधा विकास कामामध्ये येऊ नये। आता आम्ही सुद्धा 15 वर्ष कधी ऐकलंय मी, कधी माझी बहुतेक पहिली पत्रकार परिषद आहे, कधी चांगलंही म्हणलं नाही, वाईट म्हणलं नाही। कारण कसं होतं बरं का, आपण कोणाकडे बोलतो,
आणि आपली किती दखल घेतली जाते ही फार महत्वाची गोष्ट असते. माझ्या काळात एखादा लहान मुलगा जरी आला की दादा माझा पाईप नळाला पाणी येत नाही, तर आमचा माणूस अटेंड करत होता. ते पैसे भरायला लावत नव्हतो आम्ही कोणाला, जा बघून काय झाले म्हणून. उद्देश आपण गाव विकासाचा ठेवायचा का स्वतःच्या विकासाचा ठेवायचा हे फार महत्वाचे काही काही बाबी असतात. ह्यात राजकारण आणायचं नाही आपल्याला, परंतु ती कार्यान्वित असताना 2006 पर्यंत बाणगंगा पाईपलाईन, वाढीव पाणी पुरवठा योजना, तातडीची पाणी पुरवठा योजना, ह्या 3 योजना भूममध्ये चालू असताना मी जोपर्यंत नगराध्यक्ष होतो 2006 पर्यंत, तोपर्यंत रोज राईट टाइम पाणी सुटत होतं. दिवसातनं एक वेळेस दिलेल्या वेळेत पाणी सुटायचं. मग ते पाणी का 4-4 दिवसावर कशामुळे आलं? का पाणी कमी झालं का पाईपलाईन? आणि जी तातडीची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ती आम्ही 50 वर्ष पाणी पुरवल ह्या प्लॅननं तयार केलेली आहे, 10-20 वर्षाची नाही. कारण ह्या फायली मंजूर व्हायलाच आमचे 10 वर्ष गेलते. पुन्हा ती रिवाईज केली आणि पुन्हा ती 50 वर्षाच्या ह्याच्यात घेऊन ती 50 वर्ष. अजून सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्हाला लाईट, आमच्या त्यावेळेस तर लोड शेडिंगचे प्रकार लिहिले होते, डिस्कनेक्शनचे प्रकार लिहिले होते, तरी सुद्धा आम्ही रोज राईट टाइम पाणी देत होतो. एक टाइम रोज भूमला ठरलेल्या वेळेत माणूस येऊन नळ भरून पाणी भरून जायचा. मग पाणी कमी का पडायला लागले 4 दिवसात सोडायला? का तळ्यातलं पाणी कमी झालं? का लाईट कमी पडायला लागली? का तुमचं डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे खराब व्हायला लागलं? जे आहे ते आहे. इंटरनल त्या वाढीव पाणी पुरवठ्यामध्ये कसबा विभाग, शिवशंकर नगर, इंदिरानगर, MIDC, शिवाजीनगर, समर्थनगर, गालिबनगर ह्या सगळ्या वाढीव वस्त्यांना पाणी पुरवठा आहे. त्या काळात काही टाक्या त्यांनी पुन्हा पुढची जी कामं राहिली होती ती त्यांनी जर केले नसले किंवा गडप करून टाकले असेल तर त्याची काय मला आता कल्पना नाही. पण अजून सुद्धा मी ठामपणे सांगू शकतो की ही जी काय सध्या योजना आहे, सध्या चालू योजना, ह्याच्यावर सुद्धा रोज वेळेवर एक टाइम पाणी सुटू शकतंय. आणि हिनी इमानदारीत जर कामं केली तर एक टाइम पाणी रोज भूमला सुटलंच पाहिजे. आणि तसे कर्मचारी माझ्या काळातलेच कर्मचारी मुख्य अजून सुद्धा तिने सुद्धा मनावर घेतलं तर अजून सुद्धा एक टाइम पाणी सुटू शकते आपल्याला. हे कारण काय कशामुळे माहित नाही, पण शासन दरबारी इतक्या मोठ्या योजना आहेत, त्यातनं हीच कशाला मीटर लावायची, माझं ते म्हणणं आहे. पूर्वीपासून शासनामध्ये मीटरची योजना आहे, नाही असं नाही, पण ती कमर्शियल मीटर्स होते. आमच्या काळात सुद्धा मीटरिंग असायची, ज्याला खरंच पाण्याची आवश्यकता जास्त आहे त्याला आपण स्पेशल पाईपलाईन टाकून द्यायचो, त्याच्यामध्ये मीटर असायचं, ते कमर्शियल मीटर्स होते. आता जर रेजिडेन्शियल पर्पजसाठी ज्या गावामध्ये 70% समाज शेतकरी आहे, आपल्या गावामध्ये राहतंय कोण? धंदेवाले कोण? एक तर व्यापारी आणि दुसरे अधिकारी. 50% लोक, 25% लोक तर हेच होऊन जातात. बाकीचा समाज 70-75% दुष्काळी भागातला भूमसारख्या राहतो. त्या शेतकऱ्याची ऐपत आहे का की मीटरवर पाणी घ्यायची? पण सध्याच्या ज्या नळाला पाणी येतं त्याला मीटर कशाला पाहिजे? तर कुठलीही एखादी मोठी योजना जर शहरामध्ये राबवायची असेल तर शहरवासियांचा विश्वास संपादन केला पाहिजे, त्याची जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कृत्रिमरित्या पाणी तुटवडा दाखवा लागला आणि पाणी योजना नवीन मागवा लागला, म्हणजे ह्यातनं साध्य काय करायचंय तुम्हाला? तुमच्या मतदाराला मातीत घालणे आणि तुमचे खिसे भरून घेणे हाच उद्देश होऊ शकतो. तर माझा कुठल्याही योजनेला विरोध नाही, परंतु माझं एकच म्हणणं आहे, ज्याच वंजरवाडीचं पाणी आणणे, हा वंजरवाडीमध्ये पाणी आहे, आता तिने अडवलं हा समजा प्रश्न आहे तो शासनाचा, परमिशन द्यायची न द्यायची. पण मला एक सांगा, ही अशी परिस्थिती की लग्नाचा पत्ता नाही आणि तुम्ही 16 घराला निघाले, वंजरवाडीहून पाईप इथं अजून आले नाहीत पाण्याची, पाणी इथं पोचलं नाही, तुम्ही इंटरनल पाईपलाईन टाकल्या आणि तुम्ही त्याला नळ कनेक्शन द्यायला चालू केले. अरे कशाची मीटर बसवा लागला? हवेचे शून्य लोक आहे तुम्ही, पण पत्रकार आहे तुम्ही. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आम्ही पत्रकार परिषद बोलवून तुम्हाला शान करण्यापेक्षा तुम्ही आम्हा लोकांना जनतेला शान केलं पाहिजे. तुम्ही जनतेचे डोळ्यात, कानात, मुखात ह्या गोष्टी अगोदरच योजना चालू होताना हे प्रश्न हे पेपर मध्ये यायला पाहिजे होते, या मीडियाच्या माध्यमातून यायला पाहिजे होते. तुम्ही लोकांचं काम आहे, तुम्ही आमचे करते करू ते लोक आहे. पत्रकार हा जागृत आहे आणि जे खरं असेल ते यायला पाहिजे. तुमच्या लोकांनी माझ्याबद्दल बरं टाकलं असेल विरोधात, मी कधी कोणाला विरोध केला नाही.
जे बुद्धीला पडतं, तुमच्या कोणाच्या तरी एखाद्या बुद्धीला लक्षात यायला पाहिजे होते की आले हे काय चाललंय म्हणून. लाईव्ह पाईपलाईनच नाही आणि तुम्ही नळ कनेक्शन द्यायला लागला. तिथे एमएससीबीचं कनेक्शन नाही, तिथं पंप हाऊस कधी बांधणार तुम्ही, का ह्याच पंप हाऊसवर आहे, हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. पण हे प्रश्न आता कोणाला विचारायचे माहित नाही. आता सध्या तर मालकीन सीओ आहे, पण ह्या नोकरदार लोकांना पण कधी मालक व्हायची संधी मिळाली आहे, पण त्यांना होता येईना. तुम्हाला अजूनही टोचनच द्यावं लागतंय. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. त्यासाठी माझं म्हणणं आहे, सगळ्यांनी विचार करा. मी बोलतो म्हणून नाही, पण ज्या योजना तुम्ही राबवायला लागलाय, ज्याच्यासाठी तुम्ही मीटर बसवायचं म्हणायला लागलाय, आणि जर मीटर बसवणारी योजना जर अमृत महोत्सव योजना आहे, ती अमृत योजना, तर तिला तुम्ही मी सांगून या तुमच्या सांगण्यानं मीटर बसवणार नाही असं होऊ शकतंय का? हे राष्ट्र शासनाचंच आहे. मी म्हणू शकतो का माझ्या पूर्वी जागेत होतं माझं आहे म्हणून? असं नाही ना साहेब. त्यामुळे सगळ्या पत्रकारांनी विचार करावा आणि ह्या माध्यमातून जे काही तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचंय, शासन दरबारी पोहोचवायचंय, ते तुमच्या माध्यमातून तिथपर्यंत जावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण सगळे आलात त्याबद्दल, माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आज आभार मानतो. आणि अजून काय तुम्हाला विचारायचं झालं तर त्याची उत्तर द्यायला